कुठे बंदी आणण्याकरता सरकार कायद्यामध्ये बदल करणार काय किंवा नवीन कायदे नियम आणणार काय? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलंय। मुळामध्ये आपण जर बघितलं तर आपले जे सेवा नियम आहेत, ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणतो, हे 1979 साली आपण तयार केले। 1979 साली सोशल मीडिया नसल्यामुळे या ठिकाणी तेव्हाचे जे माध्यम होते त्या माध्यमांमध्ये आपला कंडक्ट कसा असला पाहिजे या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत, पण सोशल मीडियाच्या संदर्भातल्या एक्सप्रेस तरतुदी या मात्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आणि सन्माननीय सदस्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे हेही खरं आहे की काही ठिकाणी याचा एक्सेसिव्ह उपयोग होताना दिसतोय। अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकार विरोधी ग्रुपचे सदस्य झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्याच्यावर पोस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळा सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्या ठिकाणी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक वेळा आपली जी ड्युटी आहे त्या ड्युटीलाही ग्लोरीफाय करताना त्या ठिकाणी ते दिसतात। आणि म्हणूनच या संदर्भात काही ना काही नियम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। खरं म्हणजे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आमच्या ऑफिसेसनी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असलं पाहिजे, पण त्यातनं त्यांनी सिटीजन एंगेजमेंट केली पाहिजे। स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्याकरता या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा शर्तींमध्ये बसत नाही। आणि म्हणूनच एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरता आणि पब्लिक एंगेजमेंट करता वाढवणे या संदर्भात कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य ते निर्बंध देखील असले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी अतिशय योग्य आहे। आम्ही ज्यावेळेस या संदर्भातला तपास केला त्यावेळी असं लक्षात आलं की पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भातले चांगले नियम तयार केलेले आहेत, गुजरात सरकारने देखील या संदर्भात चांगले नियम तयार केलेले आहेत। आता तर आपली जी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे लभासना, यांनी देखील या संदर्भात अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत। आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्येही आपले हे जे काही सेवा शर्तीचे अधिनियम आहे, रूल्स आहेत, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1979 चे, याच्यामध्ये बदल करून आता जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत या माध्यमांचा उपयोग, त्याच्यावरची वर्तणूक, त्याच्यावरची एंगेजमेंट या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील। त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल। त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा GR हा काढला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेशिस्त वर्तन हे खपवून घेतलं जाणार नाही, हे या निमित्ताने मी लक्षात आणून देतो। श्री प्रसाद लाड महोदय, खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी फार विस्तृतपणे याचं उत्तर दिलंय, परंतु काही अधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली आणि अजून काही अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि हे करत असताना शासकीय अधिकारी सरकारच्या विरोधात बोलतात, त्याचं एक धोरण निश्चित मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही करणार आहोत आणि त्याचं मी स्वागत करतो। परंतु माझा माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की हा जो नवीन कायदा जो आपण करणार आहोत याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करणार आहोत का? कोण अधिकारी त्याचा वापर करून सरकारची बदनामी करते याचा शोध घेण्यासाठी त्याची मदत होईल आणि हा कायदा किती दिवसात होईल आणि शक्य झाल्यास विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांची समिती त्यामध्ये गठीत करणार का? अध्यक्ष सभापती महोदया, साधारणपणे 3 महिन्यामध्ये या रूल्स मध्ये योग्य ते अमेंडमेंट्स आपण करूया आणि 2 गोष्टी ज्या आमच्या सदस्यांनी म्हटलेल्या आहेत, आवश्यक तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण करतच असतो, त्यामुळे निश्चितपणे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण
अरे ये अंदर की बात है, तुम सब लोग हमारे साथ है, आप सब लोग हमारे साथ है, त्यामुळे त्याचाही उपयोग केला जाईल. मी पण तुमच्या सोबतच आहे, मी 100% त्यांच्या सोबत आहे. सभापती महोदया, आमदारांची समिती तयार करण्याची आता तरी आवश्यकता वाटत नाही, भविष्यात वाटली तर नक्की करण्यात येईल. विक्रम काळेजी. सभापती महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये सविस्तर उत्तर दिलेलं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदयांना मी या निमित्तानं विचारू इच्छितो की